भाई के हाथ अल्लाह। राणी साहेब, ही आपल्या नव्या सरसेनापतींनी म्हणजे धनाजीरावांनी केलेली लूट आहे। राणी साहेब, मोगलांची आता चांगलीच लांडगे तोड चालली आहे। म्हणजे एकीकडे अंतरुणाला खेळलेला औरंगजेब म्हणजे त्याच्या रूपाने संपूर्ण मुघलशाहीत शेवटची घटका मोजतीये। आपली भूमी बळकवायची होती ना त्या औरंगजेबाला। आम्ही दिलदार होऊन तुझ्या मड्यापुरतं जागा देऊ म्हणावं त्याला। फार विरोधात जाऊ नका म्हणावं आपल्या फौजेला। मुघल चालून आले की मुकट्याने गडाचा ताबा द्या आणि ते गेले की पुन्हा गड ताब्यात घ्या। किती झालं तरी या गडकोटांची माला करून दिल्लीच्या महाद्वाराचे तोरण सजवायला इथून नेऊ शकत नाहीत ते। हे गडकोट इथेच राहतील आमच्या स्वराज्यात। राणी साहेब, आपली सारी स्वप्न साकार होतील। एक स्वप्न मात्र आम्ही आमच्या जीवाशी जपलाय। आमच्या येसुमा साहेब आणि शाहूराजांच्या सुटकेचं। आम्ही इथे आमचा जीव उधळू, मात्र मराठ्यांच्या परमप्रतापी सूर्यपुत्राची या अंधाराच्या जाचातून सुटका करूच। शहजादी झीनत उन्नीसा, आज सकाळी सकाळी येणं केलं। काही आज्ञा आहे का आमच्यासाठी? हम क्या आपको फरमा सकते हैं रानी साहिबा, आप तो खुद छत्रपति हैं। आज वाघिणीची अशी अचानक मांजर का झाली? शायद बिल्ली ही थी। कई सारे नकाब ओढ़कर बैठी थी, लेकिन आज सारे उतार कर फेंक दिए। आज हम यहाँ कोई शहजादी या राजकुमारी नहीं, बल्कि एक औरत की हैसियत से आए हैं। माणुसकी सोडली नाहीये आम्ही आणि छत्रपतींकडून ती कधी सुटणारही नाही। बोला। रानी साहिबा, आज अब्बू की जो हालत है हमसे देखी नहीं जा रही। साहू राजा को कर्म का सिद्धांत सिखाती है ना। हम जानते हैं ये हमारे बुरे कर्मों का ही फल है। हम भुगत लेंगे, मिट जाएंगे इसी कीचड़ में। शहजादी साहिबा, आपण पाक दिलाच्या आहात जाणतो आम्ही। आमच्याशी निष्ठुरपणे वागलात, परंतु आपला राग आला नाही आम्हाला कधी, कारण आपण आपल्या निष्ठेला जागलात आणि आपल्या बापासारख्या धर्मवेड्या नाही आहात आपण। हम आपसे बस माफी चाहते हैं, हमें माफ कर दीजिए रानी साहिबा। उठो, उठो। अबूजान, आप दारा भाईजान, बुढ़ापे में हमें कैद किया था तूने, बेहाल करके मार भी दिया था। शहंशाह हिंदुस्तान का रुतबा जिनका मुकद्दर बना, उन्हें कुत्ते से भी बदतर मौत दी तूने। अपने भाइयों को भी नहीं छोड़ा। अब वो वक्त आ गया है कि तेरे पापों की सजा तुझे मिल ही जाए। अब तेरा हिसाब होगा। अबूजान, हमें
माफ दीजिए, बख्श दीजिए, हमें रहम कीजिए, हमारी दुआ कबूल कीजिए अबूजान। हमें हमें जन्नत हासिल होगी अबूजान। जन्नत तुझे तो दोजख मिलेगी, पर उसके लिए तुझे मरना होगा, और शिवाजी राजे की बहू ताराबाई ही तुझे खत्म कर देगी। औरंगजेब, ताराबाई तूफान की तरह मंडराती हुई आ रही है, बस आती ही होगी, आती ही होगी। खूप स्वप्न होती आपल्या डोळ्यात, आबासाहेबांचं राज्य विस्तारात न्यायचं, येसुमा साहेब आणि शाहूराजांची सुटका करायची, त्या औरंगजेबाला इथेच आपल्या हातांनी मूठमाती द्यायची। अशी खूप स्वप्न होती, आणि आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। आम्ही या स्वराज्याच्या आकाशात तेजाळत आहोत। आपण दिलेल्या तेजाने त्या औरंगजेबाची कोडी जाळायची आता, त्याचे सगळे हिशोब चुकते करायचेत आम्हाला। राणी साहेबांच्या आक्रमक धोरणामुळे आज भगवा नर्मदे पार पोहोचलाय। मराठ्यांनी मालव्यात प्रवेश करून पार उज्जैन पर्यंत धामधूम केली आहे, सिरोज लुटले। होय, राणी साहेबांनी औरंगजेबास पुरता चेहरे सांडलाय, भीमा कोरेगाव भागात रसद लुटली, अहमदनगर मध्ये कल्लोळ केलाय, संगमनेर, औरंगाबाद, जुन्नर या भागात पातशाहीला धुळदाण झाली। होय, आज लोहगड, वैराटगड, रांगणा, तोरणा, राजगड पुन्हा स्वराज्यात सामील झाले आहेत। मराठी समशेर दिल्लीपर्यंत पोहोचली आहे, जणू काही वीज संचारली राणी साहेबांच्या तलवारीमध्ये। आने दो, आने दो। ये सुनाई? हाँ, ये मत समझना कि हम बेबस हैं और मजबूर हैं। हम शहंशाह थे, अभी भी हैं और हमेशा रहेंगे। हमारी जिंदगी में हमें दो बातों का सख्त अफसोस रहा है। शिवा को हमने जिंदा जाने दिया और हम संभा को हमने मार डाला। हमने अपनी जिंदगी में बहुत से खूंखार और बहादुर सिपा सलार देखे हैं, लेकिन सबसे होनहार और दिलेर दुश्मन सिर्फ ये दो ही थे, शिवा और संभा। आपली कारकीर्द तर हिंसेने झाकोळून ठेवली आहेत आपण, आता उपरती का व्हावी? हमारी तो ये हमेशा से फितरत थी। हमें अफसोस इस बात का है कि अपनी मुगलिया सल्तनत को हमने संभा या ताराबाई जैसी औलाद नहीं दी। अगर वो दी होती तो जीत का जज्बा हम पूरी कायनात में लहराते। इसी बात का तो अफसोस है कि ये नहीं हो सका। आता खंत करून काय उपयोग औरंगजेब? आम्ही मराठे मरणाला देखील हसत हसत सामोरे जातो। हम जानते हैं ताराबाई आप हमसे बहुत नाराज हैं, और इन बीते दिनों में ये पाप हमारी रूह को कुरेद रहा है कि
आपकी ताराबाई आ रही है और अभी हमें खत्म कर रही है। आपके शौहर ने संभा ने हमें नसीहत दी थी कि हम इस मिट्टी में आ तो गए हैं, लेकिन मराठे हमें वापस जाने नहीं देंगे। तो देखिए, ये सच होने जा रहा है। मराठों ने अपने हाथों से उनकी जमीन में इस औरंगजेब की कब्र खोद डाली। राणी साहेब, आनंदाची खबर आहे। संताजी रावांचे सहकारी विठोजीराव औरंगजेबाच्या मागावर आहेत। पातशाहीचा वेध घेण्यासाठी त्यांनी त्यांची समशर उसळली आहे। राणी साहेब, नुकताच एक खलीत आलाय। नागोजी माने आपलं सैन्य घेऊन औरंगजेबाच्या छावणीकडे रवाना झाले। भले शाबास, आई भवानीचा आशीर्वाद आहे आपल्याला। औरंगजेब आज काय वाचत नाही। आज दख्खनची माती सुद्धा त्याला आपल्या उदरात घेण्यासाठी वाट पाहते। आमची माती जिंकू पाहणाऱ्या प्रत्येकाला आम्ही असंच आमच्या मातीत गाडू। हा 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 शिवा, संता भी आएगा, पर संता तो मर चुका है। आम्ही तर अजून चित्त आहे नव। तुझ्या पापाचा घडा भरला औरंग्या। तुला आणि तुझ्या सल्तनतीला आम्ही मराठेच मुठमाती देणार। आता तुला मरावंच लागेल औरंग्या। पूर्वजांनी घडवलेल्या तख्ताचा हक्क बळकावण्यासाठी आपल्याच भाऊबंधूंचा जीव घेणं तुमच्या रक्तात असेल। मराठ्यांनी आपलं तख्त निढळाच्या घामाने घडवलंय। शून्यातून निर्माण केलेलं हे विश्व रयतेच्या सार्वभौम हितासाठी आहे आणि आमच्या त्याच रयतेला वेठीस धरलं तू। मात्र ज्या तख्तासाठी हे तू सारं केलंस ते तख्त तुझ्यासाठी शिलकेलाही उरलं नाही। तू जे जे सारं आमच्यापासून ओरबाडून घेतलंस ते सारं आमच्याच मातीत पुन्हा मागे टाकून उघड्या मुठीनं तुला तुझा जीव सोडावा लागणार आहे। औरंग्या, आता मार। आखिर शिवा के कदमों पर नाक रगड़ने की नौबत आ ही गई। इन मराठों ने हमारी कब्र खोद डाली। दक्कन की मिट्टी में
आई जगदंबे, आजवर बहु कल्लोळ केला तो तुझ्या आशीर्वादानेच. अशीच साथ दे, लेकरांना यश दे. राणीसाहेब कलिता, औरंगजेब, अखेर तुझ्या समाधीवर महाराष्ट्रानेच मोठमाती चढवली. औरंगजेबाच्या मृत्यूचा खलित आहे. राणी साहेब, त्या औरंग्या तर मेला आणि ही मोहीम तर त्यालाच संपवायची होती. मग आता मोहीम थांबवायची का? नाही रा, अजून ही लढाई संपली नाहीये. हा लढा कोणी औरंगजेब नावाच्या व्यक्तीशी नव्हताच. हा लढा होता एका धर्मांध राक्षसी वृत्तीशी. हा लढा होता स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यांचं स्वातंत्र्य, त्यांची अस्मिता पायदळीत उडवणाऱ्या दैत्याशी. हा लढा होता आपल्या विरुद्ध उठणाऱ्या प्रत्येक आवाजाचं दमन करणाऱ्या मनोवृत्तीशी. आणि ही वृत्ती कधी संपत नसते. दिल्लीच्या तटावरून महाराष्ट्राच्या पटावर कवड्या नाचवण्याची ही वृत्ती शतकानुशतके चालत आली आहे आणि यापुढे अशीच फोफावत राहील. मात्र शिवरायांचा हा महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे झुकणार नाही, शरण जाणार नाही. स्वराज्य हे कोणा एका व्यक्तीचं स्वप्न नव्हतं. स्वराज्य हे आंदोलन आहे. जेव्हा जेव्हा दिल्लीचे शहा महाराष्ट्राचं दमन करण्याचा प्रयत्न करतील तेव्हा तेव्हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राची रयत स्वराज्याचं हे आंदोलन पुढे चालवत राहील. आणि अशा दिल्लीश्वरांना मोडीत काढतील. जोवर आमच्या नसा नसात वाहणाऱ्या रक्ताचा रंग भगवा राहील तोवर हा महाराष्ट्र फक्त शिवशंभूच्या पायावरच आपली अस्मिता वाहील. हर हर समोर ठाकली प्रजे समाय माऊली स्वराज्य लो पुन्हा दिले पुनश्च ज्योत देवली. शौर्यवती सज्ज स्वराज्य सदैव शिवतेज सुखदायिनी धर्म कर्म धर्म भाव ओजस्वी हरिवर्धिनी सम्राज्ञी एकमेव चतुरमती रणचंडी हर 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 महादेव. संताजी धनाजी सखेवनी बरोबरी गणिमांना रोखले जिने शिवा प्रभुपरी. शत्रूंना नमविले अनेक शूर जोडले शक्ती
औरंगजेबाचा मृत्यू म्हणजे एका रक्तपिपासू अभिलाषेची अखेर. ही अखेर या महाराष्ट्रातच व्हावी हे विधी लिखित मराठ्यांच्या पराक्रमाने रचलं. या पराक्रमाची क्षितिजे मोजताना तारा राणींच्या कर्तृत्वाचं आभाळ हाताशी येतं. एका रणमार्तंड सौदामिनीनं घडवलेला हा इतिहास आजही तितकाच प्रेरणादायी ठरतो. स्वाभिमानानं उधळलेल्या मराठी अश्वांच्या बेभान टापांखाली सल्तनती सीमा पुसल्या गेल्या आणि मावळचा भगवा जरीपटका अगदी अटकेपार रोवला गेला. ही स्वाभिमानाची ज्योत मनामनात जागवली ती रणरागिणी तारा राणींनी. म्हणूनच औरंगजेबाचा मृत्यू हा शेवट नव्हे तर ठरली एक नवी सुरुवात.